घरामध्ये तुटलेला आरसा हा ठेवलेला आहे का? तर ही गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार घरामध्ये तुटलेला, तडा गेलेला किंवा खराब झालेला आरसा ठेवणं हे शुभ मानलं जात नाही. त्याचं कारण असं आहे, आरसा हा फक्त आपल्या घरातील प्रकाश किंवा प्रतिबिंबाशी संबंधित वस्तू आहे असं नाही. त्यामुळे आरसा तुटलेला किंवा तडा गेलेला असेल तर त्यामध्ये दिसणारं प्रतिबिंबही विस्कळीत दिसतं आणि आपलं जीवन त्या पद्धतीनं खराब होतं. वास्तूच्या दृष्टिकोनातून याचा संबंध घरातील सकारात्मक वातावरणावर होऊ शकतो असं मानलं जातं. विशेषतः तुटलेल्या आरशामध्ये स्वतःचं किंवा कुटुंबातील व्यक्तीचं प्रतिबिंब पाहणं टाळलं पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती अशी, आरसा तुटलेला असेल तर तो फक्त कपाटात, बेडखाली किंवा एखाद्या कोपऱ्यात ठेवून देऊ नका. शक्य तितक्या लवकर तो बदलून टाका, त्याच्यावरती दुसरी काच बसवा. स्वच्छ आरसा लावणं कधीही चांगलं. आरसा नेहमी स्वच्छ हा ठेवला पाहिजे. त्यावर धूळ, डाग किंवा मळ साचलेला असेल नियमितपणे स्वच्छ करायला पाहिजे. आणि यामागे एक साधा आध्यात्मिक विचार असा आहे, जसं आपण आपल्या घरात तुटलेल्या वस्तू साठवून ठेवत नाही, तसंच आपल्या जीवनातही नकारात्मकता, दुःख आणि जुन्या गोष्टी धरून न ठेवता पुढे जाण्याचा प्रयत्न असावा. म्हणून आजच एकदा तुमच्या घरातला आरसा तपासा. स्वच्छ आहे का? तो तुटलेला तर नाही आहे ना? कुठं छोटासा जरी तडा असेल तर त्याला थोडंसं क्रॉस करून नीट शेप देऊन टाका. आपल्या घरातील बदलण्याचा विचार नक्की करा. अशाच वास्तू आणि आध्यात्मिक गोष्टी जाणून घेण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.